अप्रतिम, मला याचीच आवश्यकता होती। आपला डाव यशस्वी करायचा असेल तर योग्य वेळी याचा उपयोग करावा लागेल। आपला डाव यशस्वी झाला, परंतु पूर्णपणे नाही। ते एकमेकांसमोर आले, त्यांनी एकमेकांना पाहिलं, परंतु संवाद साधला नाही। हो स्वामी, आणि आता तुळजा देखील पुन्हा घरी निघाली आहे। तिच्या मते आपल्यातलं भांडण मिटलेलं आहे, त्यामुळे आता आपल्याला सुद्धा घरी जावं लागणार। पण जर आपण इथून गेलो तर त्या दोघांवर लक्ष कोण ठेवणार? नाही स्वामी, आपल्याला काहीतरी करायलाच हवं। काय रे, भांडणं मिटली नव? जा की आपल्या घरी। वय नाही म्हणजे तेवढंच कुटीतलं ओझं कमी होईल। पर्णिका, तुझ्या प्रेमळ आदरातिथ्यासाठी मनापासून आभार। अगे यात आभार कसले? पुन्हा या, हे तुमचंच घर आहे। ह्यांची काळजी घे। वय, आणि तुम्ही बी हे भांडण लय दिवस टिकू देऊ नका। आम्ही निघतो। तुमच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा। देवी, तुमचं हे उपकार मी कधी बी विसरणार नाही बघा। होय होय, लय उपकार झाले। तुम्ही पण आपल्या पत्नीची काळजी घ्या। आपण एकमेकांना ओळखत नसू तरी सुद्धा स्वतःची काळजी घ्या। आपल्या प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नका। तुम्ही बी जगाचा भार उचलता उचलता स्वतःला विसरू नका। हा रश्म्या, हे असं सुरू राहिलं तर हे दोघे एकमेकांपर्यंत कधीच पोहोचणार नाहीत। या दोन जीवांचा विरह संपवण्यासाठी आपल्याला आत्ताच्या आत्ता काहीतरी करायलाच हवं। पण करायचं तरी काय देवी? बाबा, ह्याचं काहीतरी करा बाबा। हा दिसेची भीती वाढत चालली आहे। अहो, काल रात्री झोपेत आरडाओरडा करत होता, परवा तर आईला चटकीन बोलला, आणि आज सकाळी अंगणात उभा होता आणि म्हण काय त्याला त्याच्या नावाने कोणतरी बोलवते। बाबा, मला लईच काळजी वाटून लागल्या, काहीतरी करा याचं। तुम्ही घाबरू नका। दिवा इजायच्या आधी जास्त फडफड करतो ना, हे तसंच आहे।
भीती संपायच्या आधी ती माणसाला जास्त घाबरवती. तो धागा तुझ्या भावाच्या हातात बांध. त्यानंतर समद काही नीट होईल. खरंच यानं समजा ठीक होईल. अरे काय बी काळजी करू नका. बाबा म्हणतात म्हणजे तसंच होईल. अरे ह्यानीच तर बाळूला मरणाच्या दारात परत आणलं. पण बाळू दादा तर म्हणतो त्याला तुळजाईनं वाचवलं. आता माझ्यावर विश्वास नाही काय? अरे मी स्वतःच्या डोळ्यानं बघितलंय. बाबा नसतं तर बाळू बी नसता. तसं असेल तर तुम्ही श्रेष्ठ आहात भुजंग बाबा. भुजंग बाबा की जय हो. आता काय बी काळजी करू नका. लवकरच समद काही सुरळीत होईल. भुजंगा, दुसऱ्या विकाराचे कार्य व्यवस्थित चालू आहे ना? होय देवी होय. तुम्ही आता कसला बी विचार करू नका. समद काय माझ्या मनासारखं चाललंय. आता त्या रायबाला कोणी बी वाचवू शकणार नाही. निष्काळजीपणा करू नकोस. काल रात्री तुळजाने त्याला वाचवायचा प्रयत्न केला. त्या तेजाचा दाह मला जाणवला. तुळजा तिच्या भक्तांचा हात कधीच सोडत नाही. आणि म्या ज्याच्या माग लागतो त्याला सोडत नाही. देवी तुम्ही आता कसलीच काळजी करू नका. आताच मी आता रायबाच्या हातात काळा धागा बांधलाय. हळूहळू त्याला त्याच्या घरच्यांचीच भीती वाटायला लागल. त्याचं मन एकटं पडल आणि मग भय त्याला पूर्ण गिळून टाकल. देवी तुम्ही सांगितल्याप्रमाणे म्या त्याच्या भीतीचं मूळ बी लपवून ठेवलंय. आता ह्यो घडा या हिरीत काढला की रायबाची भीती कधीच संपणार नाही. आणि जवळ त्यो घडा तिथंच लपून हाय तोवर रायबा या भीतीतनं कधी बी सुटणार नाही. आणि ती तुळजा बी त्याला वाचवू शकणार नाही. आता भय रायबाच्या मनात नाही, त्याच्या आत्म्यात रुजेल. तुझ्यासाठी सोपं नसेल तुळजा. येतो आम्ही. अहो एक गोष्ट तुम्ही विसरूनच गेली. आपलं भांडण झालं होतं तेव्हा तुम्ही माझी बांगडी घेतली होती ना. माझी बांगडी द्या. बांगडी? कसली बांगडी? बांगडी धनी. अहो रागाच्या भरात आपली भांडण झाली होती तेव्हा तुम्ही घेऊन गेला होता ना माझ्या हातातून. हा बांगडी. म्हणला होता की ह्या बांगडीवर फक्त माझा अधिकार आहे. आता भांडण मिटलं, माझी बांगडी मला परत द्या. ती हरवली असेल माझ्याकडे. बांगडी हरवली? अहो तुम्ही माझ्यासाठी माझ्या आठवण जपायची म्हणून घेऊन गेला होतात ना. अशी कशी हरवली बांगडी? अगं मुद्दाम थोडी हरवली मी. मुद्दाम नाही पण निष्काळजीपणाने तर हरवली ना. नाही निष्काळजीपणाने कुठं हरवली मी? मला काय सांगू नका. हा माणूसच निष्काळजी आहे. ज्या बांगडीसाठी तुम्ही माझ्याशी भांडला ती बांगडीच तुम्हाला जपता नाही आली. अगं मुद्दाम नाही हरवली मी. मुद्दामूनच केलेलं आहे तुम्ही हे समजा. अगं अरे थांबा. एका बांगडीवरून तुम्ही पुन्हा वाद घालणार आहात का? आताच तुमचा समेट झाला होता ना. देवी अहो तुमच्यासाठी ती फक्त बांगडी असेल आणि माझ्यासाठी ती आमच्या नात्याची खून आहे. आणि ती खूनच या माणसानं जपली नाही. गमंगला माझ्याकडनं चूक झाली आहे, पण त्याला इतकं मोठं करायची गरज नाही. बघितलं देवी, अहो किती निष्काळजी माणूस आहे हा. अगं त्याला एवढी मोठी गोष्ट एवढीशी वाटत आहे. ते काय नाही, ह्याला काळजीच नाही आहे माझी. मला ह्या माणसासोबत राहायचं नाही.
तुमच्या सोबत येणार परत. आता काय झालं? ही जी बांगडी माझ्याकडनं हरवली आणि त्याच्यावरनं भांडण सुरू झालं. एवढ्याशा कारणावरून? असंच असतं नवरा बायकोंचं. जे भांडत असतात त्यांना त्यांचं भांडण लई मोठं वाटतं. पण बाहेरच्यांना कळतं की ते किती छोटं असतं. ठीक आहे, थोडं दूर गेल्यावर शांतपणे विचार कर. कधी कधी राग ओसरल्यानंतरच आपल्याला आपल्या माणसांची किंमत कळते. फक्त जाणवायला मात्र उशीर होता कामा नाही. आपल्यात सुद्धा एवढ्या क्षुल्लक कारणावरूनच भांडण झालं होतं की आपणच आपल्या अहंकाराला एवढं मोठं केलं, प्रेम मागे पडलं. जर एका बांगडीपेक्षा नातं मोठं असतं तर मग आपल्या नात्यापेक्षा मोठं नेमकं काय होतं, ज्यामुळे आपण आज इतके दूर उभे आहोत. तुळजाला पराभूत करायचं असेल आणि चातुर्मासाला सुरू होण्यापासून रोखायचं असेल तर भयाचा विजय कोणत्याही परिस्थितीत आवश्यक आहे. मागच्या वेळी मी तिला कमी लेखून चूक केली, पण यावेळी ती चूक पुन्हा होणार नाही. आलात तुम्ही, पण आज तर आपल्या भेटीचा दिवस नव्हता. मला माझ्या कार्याची जाणीव आहे. मी माझं कार्य पूर्ण निष्ठेने करते. हे केवळ तुमचे युद्ध नाही, माझंही आहे. तुळजाने केलेला अपमान मी विसरलेले नाही, पण तुमची अटही माझ्या लक्षात आहे. तिला केवळ पराभूत करायचं, नष्ट करायचं नाही. ह्यात काय आहे? अप्रतिम! मला याचीच आवश्यकता होती. आपला डाव यशस्वी करायचा असेल तर योग्य वेळी याचा उपयोग करावा लागेल. आता तुळजा आपलं काहीही वाकडं करू शकत नाही. मी काय करणार आहे ह्याची तिला कल्पनाही नसेल. तुळजा, परत आलात? अन मंगला, तू बी परत आलीस? आई, तिचं आणि तिच्या पतीचं पुन्हा भांडण झालं तिच्या बांगडीच्या क्षुल्लक कारणावरून. म्हणून आम्ही तिला पुन्हा घेऊन आलो. परंतु तिथे नक्की काय घडलं? म्हणजे काही विशेष घडलं का? कुणी विशेष भेटलं का?
मी ओळखत नाही. म्या जंगलातला एक सामान्य भिल्ल आहे. पत्नी म्हणून तुमच्या ताटातले अन्न ग्रहण करण्याचं सुख कित्येक दिवस माझ्यापासून दूर आहे. जगाचा भार उचलता उचलता स्वतःला विसरू नका. विशेष काही नाही पद्मा. तिथे काही भिल्ल लोक राहत होते. हरी सुद्धा तिथेच राहत होता. बाकी सर्व काही सुरळीत सुरू आहे तिथे. आई, आता तुम्हीच हिला समजावा. आपल्या पतीवर प्रेम असूनही अशा क्षुल्लक कारणांवरून वाद वाढवण्यात काही अर्थ नाही. असं समजावून थोडीच कळत असतं. नवरा बायकोची भांडणं अशीच असते. आई, तुला कुठलीच संधी सोडायची नसते ना. बसा हसत, आम्ही जातो. लक्ष्मी देवी, अहो नक्की काय झालं तिथे? तुळजा आणि महादेव एकमेकांसमोर आले खरे, मात्र दोघांनीही ते पूर्ण अनोळखी असल्याचं दाखवलं. बहुधा पुढे काय करावं हे त्यांना समजलं नाही. आणि आम्हालाही. ते दोघे शांत राहिले, म्हणूनच आम्ही पुन्हा मुद्दाम भांडण काढलं आणि तुळजाला इकडे घेऊन आलो. म्हणजे यो वाद दोघांनी लई मनावर घेतला आहे. माते, असं अगदीच म्हणता येणार नाही, कारण जेव्हा ते दोघं एकमेकांसमोर आले तेव्हा आम्ही पाहिलं. आणि एक गोष्ट आम्ही तुम्हाला नक्कीच सांगू शकतो, त्यांचं प्रेम अजूनही तेवढंच आहे. प्रश्न फक्त एवढाच आहे की आधी माघार कोण घेणार. असं आहे का? हरकत नाही. मग आपण सुद्धा हार मानता कामा नये. आपण आपले प्रयत्न सुरू ठेवायलाच हवे. काहीही झालं तरी देवी आणि महादेव पुन्हा एकत्र यायलाच हवे. याचा अर्थ हे सर्व देवी आणि महादेवांना पुन्हा एकत्र आणण्याचा प्रयत्न करतायत. आणि असं झालं तर दादाला तुळजाला अंकित करण्याच्या मोहिमेत खूप मोठा अडसर निर्माण होईल. काहीही करून मला माझे कार्य पूर्ण केले पाहिजे. रायबा आलास? ये ये, 2 घास जेवून घे तू बी, बरं वाटत. आमचे हे कुठे राहिले? तुमच्या संगच होते ना? जो मित्रांसंग गेला. मला म्हणला तू हो पुढं. परत घरात काय चाललंय आणि ह्यांचं काय चाललंय काहीच कळत नाही ह्यांना. जाऊन दे ग, येईल तू. हा रायबा, तू ये, पानं वाढते, 2 घास खाऊन घे. ये. रायबा, तुला दिसत नाही का ही चटकीन? ये माझ्या जवळ ये. यो बाळू, तुझा हात गळा दाबणारा. चल माझ्या राज्यात. दादा, सुरेखा, सकू, समधे मिळून तुला जाळ्या तोडतायत. तू एकटा पडलास की समधी मिळून तुला गिळून टाकत्यात. पळ रायबा, पळ, नाहीतर आज तुझा शेवट आहे. हे घर तुझं नाही, ही माणसं तुझी नाही. पळ रायबा, ही समधी तुझी वैरी आहेत. पळ. रायबा
लांबो लांबो माय बसलं लांबो तू चेटकी नाहीस तू लांबो माय बसलं. अरे रायबा काय बोलतोयस? नाही तू पण लांबो. अरे मी काय केले तुला? तू माझा काळात आपला आहेस माझ्या जवळ नको लांबो. भाऊजी शांत व्हा. नाही लांबो. अरे रायबा, लांबो. तुम्ही सगळे मला मारायला नाही जवळ यायचं नाही कुणी बी नाही. तुम्ही सगळेजण मला मारायला बघताय मला घेऊन जायला बघताय. भाऊजी कुणी बी तुमचं मंगळ करणार नाही. हा आमच्याकडे बघा. हा कुणी बी माझ्या जवळ यायचं नाही. अरे रायबा, अरे देवा, काय झालंय या माझ्या लेकराला? कायच कळणार. आय धीर धर, काहीतरी मार्ग निघल. कसा मार्ग काढायचा यात? सासूबाई हवा शांत व्हा. हवा हे प्रकारच वेगळा आहे. भाऊजींच्या मनात आता भीती राहिली नाही तर ती भीती त्यांच्या मनात घर करून बसली आहे आणि तीच भीती आता त्यांना आपल्या माणसांपासून वेगळं करते. आणि एकदा का माणसाच्या मनात भीती बसली तर ती माणसाला एकट्या गिळून टाकते. अगं मग आता काय करायचं गं? आता यावर एकच उपाय आहे. मला क्षमा कर. मला माझी चूक कळली आहे. तुळजा इथे आली तेव्हा मी तुम्हा दोघांना बघितलं. तुमच्या दोघांत शब्द नव्हते पण नजरेत प्रेम होतं. मला क्षमा करा. मी चुकीच्या हेतूने इथे आले. उठ वंचिका. प्रत्येक नात्याची एक वेगळी नियती असते आणि आमच्या नात्यात तर विरह हाच आमचा स्थायी भाव झालाय. प्रेम समुद्रासारखं असतं वंचिका, पण समुद्र कधीच शांत नसतो. कधी लाटा, कधी वादळ, तर कधी खोलवर दडलेली विवर. आमची एक भेट पाहून त्या समुद्राची खोली समजणार नाही. म्हणूनच या विषयावर आता न बोललेलं बरं. मग आता मला जाऊ दे. मी कोणालाही काहीही सांगणार नाही. तुम्ही कुठे आहात हेही सांगणार नाही. तुझी सुटका इतक्या लवकर नाही होणार वंचिका. पण का? मला इथे अडकवून ठेवण्याचा तुमचा उद्देश तरी काय महादेव? वंचिका, मी आता कोणाच्याही आड येणार नाही. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळालंच पाहिजे असा हट्ट करणं सोडून दे. तू इथे आहेस कारण आम्ही तसं ठरवलंय. त्यामुळे जोपर्यंत आमचा निर्णय बदलत नाही तोवर तू इथून कुठेही जाणार नाहीस. आणि यापुढे या विषयावर तू काहीही बोलणार नाहीयेस. महादेवांच्या मनात नेमकं काय आहे याचं उत्तर त्यांनाच ठाऊक आहे. तुळजाई समजा तुझ्या हातात आहे. रायबा भाऊजींनी संकटातनं बाहेर काढ. काहीतरी मार्ग दाखव तुळजाई, काहीतरी मार्ग दाखव. देवी, सखू तुम्हाला साथ घालतीये. तिला तुमच्या मदतीची गरज आहे देवी. अगं हे काय चाललंय आमच्या घरात? एक संकट सरत नाही तोपर्यंत दुसरं संकट दाराशी उभं आहे. आधी माझ्या नवऱ्याच्या जीवावर बेतलं आणि आता रायबा भाऊजीसनी भीतीने घेरलंय.
आमचं काय चुकलं आहे काय तूच सांग आणि यातनं काय तर मार्ग काढ. सखू, धैर्य सोडू नकोस. या संकटातून नक्की मार्ग निघेल. तुझा एक कसला मार्ग आणि भाऊजीसनी या भयातनं कसं सोडवायचं? काळजी करू नकोस. आज रात्री मी तुझ्या स्वप्नात येईल. तिथेच तुला पुढचा मार्ग दिसेल. तुला अनेक प्रश्नांची उत्तरही मिळतील. तुळजाई, आता तुझ्याशिवाय आमचं कोणी बी नाही बघ. जसं माझ्या नवऱ्याला मृत्यूच्या दारातनं परत आणलंस तसं आमच्या भाऊजीसने बी आण. आता तुझ्याशिवाय आमचं कोणी बी नाही बघ. घाबरू नकोस सखू. तू माझ्यावर श्रद्धा ठेवलीयस, मग तुझा हात मी कधीही सोडणार नाही. तुझ्या विश्वासाचे रक्षण करणे हाच माझा धर्म आहे. तुझाई, समज तुझ्या हाती आहे बघ. हे सगळं काय घडतंय? भयाला स्वतःचं रूप नसतं पद्मा. ते माणसांच्या मनातील शंकांचं रूप धारण करतं आणि भयाने मन जिंकलं की माणूस सारासार विचार करणं विसरून जातो. रायबाच्या बाबतीत देखील तेच घडतंय. परंतु देवी, हे कोणीतरी घडवून आणतंय ना? हो, याचा संबंध आदिशक्तींनी आमच्यावर सोपवलेल्या कार्याशी आहे. जी कोणती शक्ती आमच्या विरोधात योजना रचतीये त्या शक्तीला चातुर्मास सुरू होऊ द्यायचा नाही. म्हणून तिने जनाबाईच्या कुटुंबावर संकट आणली. एका घरात विकाराने मूळ धरलं की ते संपूर्ण भूलोकात पसरायला वेळ लागत नाही. परंतु देवी, तुम्ही थेट त्या शक्तीचा शोध का घेत नाही? एकदा ती सापडली की हे सगळं थांबेलच ना. आमचे प्रयत्न सुरू आहेत पद्मा, परंतु तिने स्वतःला इतक्या चतुराईने लपवलंय की तिच्यापर्यंत पोहोचणं सोपं नाही. आणि आमच्या या मानवी रूपाच्या मर्यादा देखील आहेत. परंतु आता तिचा शोध घेण्यापेक्षा सखू आणि तिच्या कुटुंबाला आधार देणं अधिक महत्वाचं. त्यांचं रक्षण करताना ती शक्ती आमच्या समोर येईलच. त्या दिवशी तिने जे पेरलंय त्याची फळं तिलाच भोगावी लागतील. पण मग देवी, आज स्वप्नात तुम्ही सखूला नेमकं काय सांगणार? म्हणजे रायबाला वाचवायचा कोणता मार्ग सापडलाय का? मार्ग आहे पद्मा. एक मार्ग नक्की आहे. कोणता?